या ठिकाणी शावडी तालुक्यातल्या पुरोगामी विचाराच्या सगळ्या पक्ष संघटनांच्या वतीनं दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या वेळी सोनम वांगचुक हे भारतातील एक आणि जगामध्ये नाव असणारं शिक्षणतज्ज्ञ शास्त्रज्ञ यांना सरकारनं ज्या पद्धतीनं उपोषण सुरू असताना 20व्या दिवशी त्यांच्यावर कोणतीही चर्चा न करता शासनानं आपला प्रतिनिधी न पाठवता पोलिसाकरवी दडपशाही करून डॉक्टरांच्या वेशामध्ये पहाटे त्या ठिकाणी सकाळी पोलिसांनी येऊन पांढऱ्या कपड्यातून त्यांना उचलून नेलेला आहे आणि ही घटना लोकशाहीला घातक आहे। ही घटना लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त करणारी आहे म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे। आणि त्याचबरोबर या सगळ्याला जबाबदार असणारे नीटच्या पेपर फुटी प्रकरणी आज 23 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या। या सगळ्या प्रकरणी या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी जी मागणी आहे ती मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही त्या सगळ्यांच्या वतीनं करतो आणि सोनम वांगचुकच्या आंदोलनाचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा आणि आमच्या लोकशाहीचं रक्षण करावं अशी मी मागणी करतो। दिल्लीतील जे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन जे सरकारनं दडपलं त्याचा निषेध करण्यासाठी आज पन्हाळा शावडीतील सर्व लोक उपस्थित राहिलीत। कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा या आंदोलनाला शिवाजी पार्कवर मोर्चा काढून पाठिंबा दिलेला आहे। आम्ही पन्हाळा शावडीतील शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनात सहभाग घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे। येणाऱ्या भविष्य काळातील या आंदोलनामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी जे आंदोलन घडलं त्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलनात सहभाग घेऊ। आज शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर शाहूवाडी तालुक्यातील सर्व समतावादी पक्ष संघटनांच्या वतीने एक निदर्शनात्मक आंदोलन करण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी या देशाचे शिक्षणतज्ज्ञ सोनमजी वांगचुक यांना संविधानिक मार्गाने करण्यात आलेली अटक व अभिजित दिपके यांच्या चालू उपोषणाला जो काही केंद्र शासनाने दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा निषेध म्हणून आणि नीट पेपर फुटी प्रकरणी जे विद्यार्थी मृत पडलेले आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळावा या संविधानिक मागणीसाठी आज सर्व पक्ष संघटनांच्या वतीने या तहसील कार्यालयासमोर निदर्शनात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे। माझी केंद्र शासनाला विनंती आहे की आपण सर्व मागण्यांचे गांभीर्याने दखल घ्यावी, नाहीतर या जनआंदोलनाचा एक उग्र पडसाद आपल्याला संपूर्ण देशभर पाहायला मिळेल आणि यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला सविस्तर हे केंद्र शासन जबाबदार असेल असे मी ग्वाही देतो। आणि या सर्व मागण्यांचा पाठपुरावा आजच्या या संबंधित आंदोलनासंदर्भातला तहसीलदार मॅडम यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी आमच्या मागण्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। जय भीम।